या ठिकाणी फोटो काढण्यास सक्त मनाई आहे अशा सूचनांचा फलक तुम्ही अनेक ठिकाणी वाचला असेल आणि चुकून जर अशा ठिकाणी फोटो काढला तर नेमक्या आपल्यावरती काय काय अडचणी येऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत। योगेश पांचाळा आहेत, मूळचे नांदेडचे आहेत, मात्र ते इराणला गेले होते आणि तिथं चुकून त्यांच्याकडे अशाच ठिकाणी एक फोटो क्लिक झाला। त्यापुढे नेमकं काय झालं? मी इराणची राजधानी तेहरान आणि इस्फहान या 2 ठिकाणी 5 दिवसाचा माझा टूर होता। 5 डिसेंबरला रात्री 2-2:30च्या दरम्यान माझी फ्लाईट होती। नेक्स्ट डे मी तिथं पोहोचलो, चेक इन केलं हॉटेलला 6 डिसेंबरला। 5ला दुपारी मी चेक इन केलं आणि फ्रेश होऊन मग नेक्स्ट डे मी टूरला निघालो होतो। मिलाट टॉवर तिथं एक टुरिस्ट प्लेस आहे, तिथं मी 6 डिसेंबरला व्हिजिटला गेलो होतो आणि तिथं मी बरेच पर्यटक होते, त्यांच्या लाईकवाईज मी पण स्वतःचे माझे व्हिडिओ फोटो वगैरे तिथं क्लिक केले आणि फॅमिलीसाठी सेंड केले लगेच। असं काही माझा काही हेतू नव्हता। कदाचित तिथं एखादा प्रोहिबिटेड एरिया असू शकतो की माझ्याकडून चुकून, आणि मी फर्स्ट टाइम गेलो होतो, मला काही जास्त काही माहिती नव्हती। अशा प्रकारे मी गेलो असता तिथं ते माझ्याकडून क्लिक झाला असू शकतो आणि मी फॅमिलीला शेअर केला। इथं माझी फॅमिली सर्व भारतात होती आणि त्याच्यानंतर मी हॉटेलला गेलो होतो आणि मी एक 2 लोकल स्ट्रीट मार्केटलाही गेलो होतो, टुरिस्ट प्लेसेसलाच गेलो होतो प्रत्येक वेळी। आणि नेक्स्ट डे मी जेव्हा हॉटेलमध्ये होतो त्या दिवशीच मला त्यांनी दुपारच्या वेळेला मी म्हणजे माझ्या बेडवर आराम करत होतो तेव्हा त्यांनी मला कॅच केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला म्हणजे तिथं त्या दिवशी थोडा 4-4:30च्या दरम्यानच अंधार पडला होता, तेव्हा त्यांनी मला ते कारमध्ये घेऊन गेले होते। तेव्हा ते मला ते फक्त एक नाव आठवतं की इव्हेंट डिटेन्शन सेंटर होतं, बस। अदरवाईज एव्हरी टाइम माझ्या ह्याच्यामध्ये डोळ्यावर पट्टी असायची, ब्लँक पट्टी असायची आणि त्यांनी मला तिथं 59 डेज तिथं असं ठेवलं होतं डिटेन्शन सेंटरमध्ये। काय काय नेमकी चौकशी तुमची त्यांनी त्या ठिकाणी केली होती आणि तिथली त्यांची ट्रीटमेंट नेमकी कशी होती तुम्हाला? ट्रीटमेंट तर त्यांची मध्ये एकदम रिस्पेक्टेड ट्रीटमेंट। मला कुठलंही टॉर्चर केलं नाही, माझ्या बॉडीला टच केला नाही, मला कुठलंही म्हणजे शिवीगाळ केली नाही किंवा मोठ्या आवाजात बोलले सुद्धा नाही कोणी। एकदम रिस्पेक्टफुली मला जेव्हा सर्दी म्हणजे थंडीचा वगैरे त्रास होऊ लागला त्यामुळे ते एअर हीटर त्यांचे जे होते त्यांनी ऑन केले, माझ्यासाठी कम्फर्टेबल सुविधा करून दिली आणि त्यांची ती प्रोसेस होती, त्या प्रोसेसनुसार कदाचित त्यांना काही डाऊट आला असू शकतो, त्यानुसार त्यांनी प्रोसेसमध्ये मला ते फॉलोअप केलेलं आहे। तुम्हाला ज्यावेळेला त्यांनी कॅच केलं त्याच्यानंतर तुम्हाला तिथं कुठं कुठं फिरवलं का थेट एअरपोर्टवरतीच आणून सोडलं? त्यांनी जेव्हा मला कॅच केलं तर तेव्हा 59 डेज मला त्या इव्हेंट डिटेन्शन प्रोहिबिटेड एरिया आहे त्यांचा, आणि प्रोसेस झाल्यानंतर मला डायरेक्ट त्यांनी एअरपोर्टला आणून मला फ्लाईटमध्ये रिस्पेक्टेडली मला हे केलं, ड्रॉप केलं। म्हणजे एखाद्या ठिकाणी असं फोटो क्लिक करणं अनेकदा सूचना बऱ्याच ठिकाणी असतात, तुमच्यासोबत जे घडलं ते खूपच धक्कादायक होतं तुमच्यासाठी, खूपच म्हणजे कधीच तुम्ही विसरू शकत नाही? बिलकुल बिलकुल, हे एकदम पेनफुल जर्नी होती, ती प्रोसेस एकदम पेनफुल आहे, कारण फॅमिलीशी नो कॉन्टॅक्ट फॅमिलीला इथं फॅमिलीला म्हणजे मी तिथं काय कुठल्या परिस्थितीत आहे किंवा म्हणजे काय माझ्यासोबत घडत आहे हे फॅमिलीला माहीत नाही आणि मला माहीत नाही की माझी फॅमिली कशी। माझी आई आजारी होती, शुगर बीपीचा त्रास आहे, माझी आई म्हातारी आहे आणि मला तिची काळजी खूप वाटायची। त्या म्हणजे खूप पेनफुल जर्नी आहे ती, आणि प्रोसेसमध्ये त्यांची ते मीटिंग्स वगैरे त्यांची जी टीम होती समजा माझी इन्क्वायरी करण्यासाठी, म्हणजे कशासाठी गेला होता, तर त्यांनी ते विचारलं होतं मला की कुठं ट्रॅव्हल, कुठली कंट्री ट्रॅव्हल केलं, युरोपला गेला होता का, ओमानला गेला होता का? तर मी फर्स्ट टाइम गेलो होतो तिथे भारतातून आउट ऑफ, मी फर्स्ट टाइम गेलो होतो तेहरान व्हिजिटसाठी। तेहरान आणि इस्फहानसाठी मला फिरायला जायचं होतं आणि एक बिझनेस रिलेटेड माझा एक म्हणजे ओळखीची व्यक्ती होती, त्यांना माझा परिचय द्यायचा होता। एक 5-10 मिनिटं परिचय देऊन मी इस्फहानला जाणार होतो। असं बाकी काही तुम्ही इथं काय करता आणि तिथं कशासाठी गेले होते? इथं माझा एक एस्टॅब्लिश बिझनेस आहे एअर कूलरचा। मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघं मिळून आणि परिवाराच्या सहाय्याने आम्ही ते चालवतो
आणि एक नवीन उद्योग म्हणून मी चालू केला होता श्रीयोग एक्सपोर्ट्स नावानी, की फ्रुट्स वगैरे भारतातला जो बनाना वगैरे इराणला मोठ्या प्रमाणात जातो, त्या रिलेटेड माझा कॉन्टॅक्ट झाला होता बिझनेस रिलेटेड पर्सनशी. त्यांच्या बिझनेस रिलेटेड मी डिस्कशन मोबाईलवर व्हॉट्सअपवर ऑलरेडी झालं होतं. मला फक्त एक ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी मी तिथं त्यांच्या इंट्रोडक्शन करण्यासाठी मी स्वतःच इंट्रोड्यूस करण्यासाठी मी तिथं गेलो होतो. आणि त्याच्यानंतर माझा अदरवाईजचा टुरिस्टचा प्लॅन होता, मी एन्जॉय फन करण्यासाठी गेलो होतो तिथे. ज्यावेळेला ह्यांना कॅच करण्यात आलं त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या त्यांच्याशी वारंवार संपर्क या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न करत होत्या. ते भारतात यावे यासाठी त्यांनी खूप मोठी धडपड या ठिकाणी केली. तुमचा संपर्क कधी नेमका तुटला आणि त्याच्यानंतर झाला कधी? सर 5 तारखेला जेव्हा ते इथून गेले मुंबईवरून तेहरानला, तर 5, 6, 7 ते कंटिन्यू आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. 7ला पण जेव्हा 3 वाजता आमचा शेवटचा कॉल झाला तेव्हा आम्ही बोलतच होतो आणि ते शेवटचं असं म्हणाले की मी 5 मिनिटात तुला बोलतो. आणि तिथे क्राऊडचा थोडासा मला आवाज आल्यासारखा वाटला. मग तो कॉल डिस्कनेक्ट झाला. नंतर मी त्यांना थोड्या वेळाने मेसेज टाकला की तिकडचं काय झालं असेल तर मला कॉल बॅक करा. पण त्याच्यानंतर त्यांचा मेसेज किंवा कॉल काहीच नाही आला. मी कॉल ट्राय करत राहिले पण त्यांनी तिकडे घेतला नाही आणि 2 दिवसानंतर फोन स्विच ऑफ झाला त्यांचा. त्याच्यामुळं मग आम्ही थोडे काळजीत पडलो आणि मग आम्ही 7-8 वेट केला आणि 9 तारखेला एम्बसीला ईमेल केला. तर तिकडून तेव्हा काही रिप्लाय नाही आला. पण मग आम्ही 11ला ह्यांची रिटर्न फ्लाईट होती म्हणून आम्ही 11पर्यंत वेट करू असं ठरवलं. पण जेव्हा 11ला असं एअरपोर्टवरती कन्फर्म केलं की ह्यांनी रिटर्न फ्लाईट घेतली नाही, मग आम्ही तेव्हा पॅनिक झालो की म्हणजे काय झालं असेल नेमकं. तर मग तेव्हा थोडे काळजीत पडलो आणि मग 12 तारखेला आम्ही माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची भेट घेतली 12 तारखेला. तेव्हा त्यांनी आम्हाला असं सजेस्ट केलं की तुम्ही आता मुंबईला जायला हवं. आणि मग तिथे आम्ही तिथून मग मुंबई अप्रोच केलं आणि 16 तारखेला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि मदत पोर्टल इथे रजिस्टर केली तक्रार. तुम्हाला कधी कळालं की त्यांना तिथं या ठिकाणी डिटेन केलेलं आहे? सर जेव्हा त्यांनी रिटर्न फ्लाईट घेतली नाही मग आम्ही तिथे हॉटेलवरती फोन केले होते आणि एक आमच्या रिलेटिव्ह मित्रांचे मित्र आहेत तर त्यांना आम्ही तिथे चौकशीसाठी म्हणजे हेल्प करण्याची विनंती केली होती. तर ते तिथे जाऊन त्यांनी जेव्हा कन्फर्म केलं की ते तिथं हॉटेल मॅनेजरने त्यांना बहुतेक असं सांगितलं की इथे जेवढे इंडियन्स होते त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. म्हणजे आणखी इतरही होते तिथं ज्यांना ताब्यात घेतलं होतं? असू शकते. हो. आणि मग शेवटचा जेव्हा तुम्हाला कधी कळालं की ते आता भारतात या ठिकाणी परत आहेत? सर म्हणजे आम्हाला अशी कल्पना आत्तापर्यंत नव्हती. पण 2 फेब्रुवारीला जेव्हा मला ह्यांनी तिकडून कॉल केला तर आम्हाला तेव्हा असं कळलं की म्हणजे ह्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मंगळवारी मी तिकडे येण्याची शक्यता आहे. ह्यांनी स्पष्ट आणि मी व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाही, तुम्ही तुमची काळजी घ्या असं. हे 2 महिने तुमच्यासाठी किती संकटाचे? खूप म्हणजे आता मी म्हणजे शब्दात सांगणं शक्य नाही सर. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून आम्ही जात होतो. माझ्या सासूबाई आमच्या आई आजारी होत्या, आमचे बाबा सुद्धा आजारी असतात. म्हणजे त्यांना सांभाळून सगळ्या गोष्टी म्हणजे दिल्ली मुंबई हा प्रवास सगळ्या आम्हाला म्हणजे खासदारांनी अशोकराव चव्हाण साहेबांनी गोपछडे साहेबांनी खूप मदत केली. त्यांनी खूप फॉलोअप घेतला आणि आमदार श्री नवघरे साहेब यांनी पण सतत फॉलोअप घेतला. तो प्रश्न त्यांनी मांडला सभेमध्ये. त्याच्यानंतर बंडू जाधव साहेब, म्हणजे अनेकांनी तुम्हाला या ठिकाणी मदत केली. हे 2 महिने विसरू शकताय कधी? नाही, आयुष्यामध्ये तर कधीच विसरू शकत नाही. खूप पेनफुल होत होते, पॅनिक अटॅक होत होते मला तिथं. कारण फॅमिलीशी कुठलाही कॉन्टॅक्ट नव्हता. माझी आई आजारी होती, माझा मुलगा आहे, वाईफ आहे, फॅमिली आहे, भाऊ आहेत. आज मात्र आनंदाचा दिवस आहे तुमच्या दोघांसाठी. खूप आनंदाचा दिवस आहे कारण 2 महिन्यांनी आम्हाला आमचा माणूस मिळाला परत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच्यासाठी मी आमच्या शासनाचे आणि एम्बसीचे सगळ्या ज्यांनी आम्हाला खूप मदत केली या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते कारण त्यांनी आम्हाला आमचं सर्वस्व परत केलंय. तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पर्यटनाला जात असाल, देशात असाल, विदेशात असाल
आणि तिथं ज्या सूचना लावलेल्या असतात की या ठिकाणी फोटो क्लिक करू नयेत, तर त्या सूचनांचं नक्की पालन करा. कारण आपण बघतोय योगेश पांचाळ यांना 2 महिने त्या ठिकाणी इराणमध्ये डिटेन करण्यात आलं होतं. अशी वेळ तुम्हाला स्वतःवरती येऊन द्यायची नसेल तर नक्कीच ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाता तिथं ज्या सूचना दिलेल्या असतात त्या सूचनांचं पालन करा. नाजिमुल्ला, ABP माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.